नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये आज अनेक समस्या ज्या आहेत त्यांनी लोक ग्रस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ज्या समस्येबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे ती समस्या म्हणजे अनाथ मुलांची समस्या. आणि आज आपण पाहतोय की करोनाच्या या सगळ्या काळामध्ये मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू ओढवला, त्याचबरोबर अनाथांची संख्यासुद्धा वाढली आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा खूप गंभीर स्वरूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या अनाथ मुलांना आधार देण्याची, त्यांना त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करण्याची ही खूप मोठी गरज जी आहे ती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक संस्था पुढे येत असतात. मात्र आज आपण आपल्या गाठीभेटी या कार्यक्रमामध्ये ज्या संस्थेसंदर्भात बोलणार आहोत त्या संस्थेचं वेगळेपण जे आहे ते वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. ती संस्था आहे स्वनाथ फाउंडेशन. आणि या स्वनाथ फाउंडेशनचं काम या अनाथ मुलांसाठी सुरू आहे. हे काम कशा पद्धतीचं आहे आणि त्या अनाथ मुलांना ते कशा प्रकारे आधार देतात हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आजच्या या परिसंवादात करणार आहोत. आणि त्यासाठी ज्या दोन मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांची सर्वप्रथम मी ओळख करून देतो आणि नंतर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या गाठीभेटी कार्यक्रमाला. आज जे दोन मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्यातील एक म्हणजे श्री प्रशांत हरताळकर, जे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आहेत, त्याचबरोबर विदेश विभागाचे ते सचिवसुद्धा आहेत. दुसरे जे मान्यवर आहेत त्या आहेत शीतल कारुळकर मॅडम, ज्या कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षता आहेच, पण सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या सल्लागार समितीच्या प्रमुखसुद्धा आहेत. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे गाठीभेटीमध्ये. नमस्कार. सर, तुमच्यापासून सुरुवात करतो की स्वनाथ फाउंडेशन आज खूपच गरज आहे अनाथ मुलांना मदत करण्याची, आधार देण्याची. आणि या करोनाच्या कालखंडात तर अनेक मुलं अनाथ झालेली आहेत. अशा वेळेला खूपच अशा संस्थांची गरज असते. पण स्वनाथ फाउंडेशन जी आहे त्याविषयी तुम्ही सांगा की त्याचं नेमका इतिहास आणि काय गरज आहे त्याविषयी. आपल्या देशामध्ये ज्यांना आईवडील नाहीत त्या मुलांना अनाथ म्हटलं जातं. अनाथ शब्दाची फोड कशी होईल? ज्याला नाथ नाही तो अनाथ. तर ह्यांना नाथ नाही असा त्याचा अर्थ होतो. अनाथ म्हणजे आईवडील. आपण म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. म्हणजे आमच्या सगळ्यांचं नाथ कोण आहे? खरं तर परमेश्वर आहे. परमेश्वराला आपण बघितलं नाही, मग त्याला आपण आईवडिलांच्या रूपाने त्याची प्रतिष्ठापना करतो, मानतो, पूजा करतो. आणि म्हणून आईवडील हे आपले नाथ असतात. मग ज्यांना आईवडील नाहीत ते अनाथ असा खरं त्याचा शब्दप्रयोग आहे. परंतु जर वास्तविकता त्याची अशी आहे की अनाथ जर म्हटलं तर आपण सगळेच अनाथ आहोत. आपल्या सगळ्यांचा दाथ म्हणजे तो परमपिता सच्चिदानंद घन परमेश्वर तो आहे. त्याला कोणी पाहिलं आहे? कोणीच पाहिलेलं नाही. पण त्याला आपण अनुभवतो. तरी पण आपण त्याला पाहिलेलं नाही तरी आपल्या त्याला माता पिता मानतो. तर आपण हे सगळे अनाथच आहोत. मग हे ज्याला आईवडील नाहीत तो आणि आपण याचं डिस्क्रिमिनेशन, असा भेद का असावा? हा असू नये. तर मुळात आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या हिंदू विचारधारेमध्ये हा भेद मुळात नाहीच. परंतु काही स्थूल मानाने, प्राकृतिक स्तरावर काही मुलांना हे भाग्य लाभत नाही की आईवडील असणं, त्यांच्या छत्राखाली मार्गदर्शन प्राप्त करणं आणि आपलं जीवन घडवणं हे त्यांना लाभत नाही. आणि म्हणून कळत नकळत असा एक विशिष्ट गट हा तयार होत जातो. आणि समाज जर संवेदन शून्य राहिला तर मग हा गट हळूहळू नाकारण्याच्या परिस्थितीमध्ये येतो, दुर्लक्षिल्या स्थितीमध्ये जातो. दुर्दैवाने आज आमच्या देशामध्ये असा हा मुलांचा गट की ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये कौशल्य आहे, जे या देशाचे भावी नागरिक म्हणून प्रभावशाली होऊ शकतात, अशा गटातल्यांचा इतिहास पण फार मोठा जाज्वल्य इतिहास आहे, प्रेरणादायी इतिहास आहे. पण हा समाजातून नाकारला जातो आहे. आणि म्हणून
अशा सगळ्या मुलांचा विचार करण्याची सवय ही समाजाला लागावी, ज्याला इंग्रजी म्हणतात टेंडिंग टुवर्ड्स दॅट बॉय, म्हणजे स्वनाथ, ज्या अनाथ आपण म्हणून आम्ही स्वनाथ फाउंडेशन ही एक संस्था समविचारी लोकांनी येऊन स्थापन केली. अनाथ न म्हणता आम्ही स्वनाथ म्हणतो, तेवढा एक मुद्दा समजून घेण्याची गरज आहे. अनाथ हा एक कुठेतरी असा ज्याला म्हणतात की सतत नाकारल्या गेल्यामुळे त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला. आता हे अनाथ काही आज नाही आहेत, ही तर मनुष्याच्या जन्मापासून सुरुवात झालेली ही पद्धती आहे की हे आज अनाथ नाही आहेत, सुरुवातीपासून आहेत. परंतु या अनाथांचं कर्तृत्व इतकं महान होतं की त्यांना कोणी अनाथ म्हणायला हिंमत पण नाही करू शकत. जर उदाहरण आपण बघितलं तर महाभारतातलं कर्ण उदाहरण आहे. कर्ण कोण होतं? अनाथ होते. परंतु कर्णाचं जे जीवन होतं, जे कौशल्य होतं, जे कर्तृत्व होतं त्या सगळ्याचं, कोण कर्णाला अनाथ म्हणेल? तर कर्ण हा स्वतः स्वनाथ होता. त्याहीपेक्षा आणखीन एक मी तुम्हाला त्याच्या आधीचं उदाहरण सांगेन. आपण सगळ्यांनी दधीची ऋषींची गोष्ट ऐकली आहे. दधीची ऋषी म्हणजे त्यागाचं प्रतीक, की वृत्रासुराला मारण्यासाठी दधीची ऋषींनी आपला स्वतःचा प्राण दिला. त्यांच्या हाडाचं शस्त्र करून इंद्राने वृत्रासुराला मारलं. आता त्यांनी समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी प्राणत्याग केला किंवा आपलं शरीर दान केलं. दधीची ऋषींचा हा त्याग आपण सगळ्या ठिकाणी उल्लेख करतो. परंतु त्या यशस्वी माणसाच्या मागे पण काही गोष्टी असतील ना, त्या गोष्टीचा कधी विचार होत नाही. दधीचींना एक पत्नी होती, सुवर्चा तिचं नाव होतं. तिला माहितीच नव्हतं की नवऱ्याचा प्राणत्याग झालेला आहे. त्यांनी स्वतः प्राणत्याग केला आहे, तिला माहितीच नव्हतं. नवरा घरी आला नाही म्हणून ती काळजीत होती. आणि मग कुणाकडून तरी कळलं की तुझ्या नवऱ्याने तर इंद्राला असं असं करून आपले हाडं हे दिलेली आहेत. त्यावेळी ती गरोदर होती, प्रेग्नंट होती. त्यावेळी तिच्यावर काय परिस्थिती आली असेल? तिचं प्रेम पण असेल नवऱ्यावर, आणि तिला असं वाटलं कदाचित राग असेल किंवा काय असेल, आपण म्हणून त्या अत्यंत प्रेमापोटी कदाचित तिने हा भाव नवऱ्याचा ओळखला असेल. ती म्हणाली की मला आता जगायचं नाही, आणि तिने प्राणत्याग करण्याचं ठरवलं. पण त्यावेळी असं म्हणतात की शंकराची वाणी झाली आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या पोटी एक खूप मोठा मुलगा जन्माला येणार आहे, तो महान होईल खूप, तर तू प्राणत्याग करू नको. तर तिने त्यावेळी म्हणू आपण ॲबॉर्शन केलं असेल किंवा काय, एका मुलाला जन्म दिला. त्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं आणि स्वतः तिने प्राणत्याग केला. आता हा मुलगा पिंपळाच्या पानावर पिंपळाच्या झाडाखाली ठेवला होता म्हणून त्याचं नाव झालं पिप्पलाद. पिप्पलाद असं मी म्हणेन की तसं नोन अनाथांपैकी, कर्तृत्ववान नोन अनाथांपैकी पहिलं नाव असेल. आता ह्या पिप्पलाद पुढे मोठे झाले, महर्षी व्यासांचे शिष्य झाले. त्यांनी अथर्व वेदामध्ये खूप स्वतःचं मोठं योगदान ठेवलं आणि प्रश्नोपनिषद हे त्यांनी लिहिलेलं आहे. उपनिषद त्यांनी स्वतः लिहिलं. त्यांनी स्वतःच्या बाबतीत स्वतःला स्वनाथ हा शब्दप्रयोग 6 वेळा केलेला आहे. त्यामुळे हा शब्द हा वेदोक्त शब्द आहे. हा एका ज्याला आपण म्हणतो अनाथ, अशा अनाथाच्याच मुखातून बाहेर पडलेला आहे. स्वनाथ म्हणजे स्वतः कर्तृत्ववान, सेल्फ एस्टीम्ड. आणि म्हणून आम्ही त्याचं नाव ठेवलं स्वनाथ फाउंडेशन. हे कोणी अनाथ नाहीत. जर आपण इतिहास बघितला अशा सगळ्यांचा, हा कर्तृत्ववान इतिहास आहे, म्हणून हे स्वनाथ फाउंडेशन आहे. मग तुम्ही आत्ता ह्या स्वनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून कशा प्रकारे हे कार्य करता आणि त्याच्यातून या अनाथ मुलांना आधार देण्याचं काम करता? आता बघा, एक मी तुम्हाला थोडी सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स याचं सांगतो, म्हणजे मग तुमच्या पण लक्षात येईल, उकल होईल थोडी अधिक. आपल्या देशामध्ये सरकारने अद्याप तरी सरकारजवळ खूप मोठा परफेक्ट डाटा हा नाही आहे की अनाथ मुलं किती. दुर्दैवाने तो असायला पाहिजे होता. 1962 साली वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हे डिपार्टमेंट स्थापन झालं, तेव्हापासून तर आजपर्यंत हा डेटा पण आमच्याकडे उपलब्ध होऊ शकला नाही. काही संस्थांच्या माध्यमातून, युनिसेफच्या माध्यमातून वगैरे असा डाटा प्रकाशित झाला. त्यानुसार आमच्या देशामध्ये अशा अनाथ मुलांची संख्या 3 करोड आता आहे. देशभरामध्ये अनाथ ह्या शब्दाची, संकल्पनेची व्याख्या पण आता बदलत गेलेली आहे, ज्याला CNCP, चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, CNCP असं त्याला म्हटलं जातं. तर हे सगळे अनाथ या कॅटेगरीमध्ये येतात. तर ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशी ही सगळी मुलं असतात. ही 3 कोटी आहेत. जर देशात बघितलं तर 42 करोड, जवळपास
42% म्हणजे जवळपास 48 ते 50 कोटी मुलं आहेत. त्या 50 कोटी मुलांमध्ये CNCP मुलांची संख्या 10 करोड आहे. मी तर आता शीतलजींना पण हा प्रश्न विचारतो की तुमचा मुलगा चांगला कसा राहील, तुम्ही याची गॅरंटी देऊ शकता का? आपण म्हणतो की एका परडीत ठेवलेल्या 100 आंब्यांमध्ये एक जर सडका आंबा असेल, खराब झालेला असेल, सडका वेगळ्या अर्थाने नका समजू शब्द, कारण मी वेगळा संदर्भ देतो आहे म्हणून, पण खराब झालेला आंबा असेल तो सगळ्या आंब्यांना खराब करतो. मग आमच्या देशामध्ये या 50 करोडमध्ये जर म्हणजे ह्यांची संख्या 10 करोड असेल तर तुमचा मुलगा चांगला राहू शकेल का? मग तुम्हाला तरी तुमचा मुलगा चांगला राहावा यासाठी या मुलाला पण चांगलं केलं पाहिजे. मग हा चांगला कसा होईल तर हा आत्मीयतेच्या भावनेने, आपुलकीच्या भावनेने, आईच्या ममत्वाच्या भावनेने ही जर आपण त्याला दिली तर हा मुलगा चांगला होऊ शकेल. आणखीन एक सांख्यिकी मी तुम्हाला सांगतो की दुर्दैव आहे आमच्या देशाचं. ज्या देशामध्ये वेद आहे, ज्या देशामध्ये उपनिषद आहेत, मोठे शास्त्र आहेत, त्या देशामध्ये म्हणजे आज आम्ही म्हणतो की आत्मवत सर्वभूतेषु, माझा आणि तुमच्यातला आत्मा हा एकच आहे. शरीर वेगवेगळं असेल पण आत्मवत सर्व आपण एक आहोत. ही समानतेची लेअर आहे. म्हणून एकनाथ स्वामींनी कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांचाच आत्मा पाहिला होता आणि त्याला ती पोळी त्याच्या मागे घेऊन धावले की अरे तिच्यावर तूप टाकायचं राहिलं आहे. आत्मवत सर्वभूत, गाढवाला पाणी पाजलं, आत्मवत सर्वभूतेषु हा भाव इथे आहे. सर्वभूत हिते रतः, सर्व सुखी आणि असे राहावेत. सर्वे भवन्तु सुखिनः, असे सर्व आमच्याकडे सांगितलेले आहेत. ही तत्त्व आहेत, ही आमच्या जीवनाची प्रेरणा केंद्र आहेत. मग आमच्या देशामध्ये 2,20,00,000 चाइल्डलेस कपल्स आहेत ज्यांना मुलबाळ नाही, सेन्ससप्रमाणे 2011च्या. आणि अशा मुलांची संख्या 3 कोटी आहे. ते एक मुलगा का नाही दत्तक घेत? आणि किंबहुना ज्यांना एकच मुलगा आहे ते आपल्या घरात दुसऱ्या मुलाला का नाही आणत? नका होऊ दे तुम्ही बायोलॉजिकल चाइल्ड. परंतु कधी एका मुलाचं नर्चरिंग घरामध्ये नीट होऊ शकत नाही, त्याला दुसरा पाहिजेच. मग या भावनेने तरी अशा मुलाला तुम्ही घरी आणा, त्याला मातृपितृ प्रेम द्या. आणि प्रत्येक लहान मुलाला पॅरेंटिंग देणं हे आपले कर्तव्य आहे आणि ते घेणं हे त्याचा तो हक्क आहे. ज्याला म्हणतात की तो हक्क आणि कर्तव्य याचा तो संगम असला पाहिजे. याची जाणीव आम्ही, याचं जागरण आणि जाणीव सगळ्या समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. या गेल्या 7-8 वर्षामध्ये असं दिसतं आहे की आपल्या देशामध्ये मागच्या वर्षी 3,100+ एवढेच फक्त मुलांचं ॲडॉप्शन झालं. फक्त 3 करोड मुलांपैकी 3,000+ म्हणजे 3,100 मुलांचं आपण म्हणू राऊंड फिगरमध्ये मुलांचं ॲडॉप्शन झालं. का? जिथे एवढी मोठी वेदातली तत्त्व आहे, हिंदुत्व आहे, मानवता आहे, मातृत्व आहे, सगळं या देशामध्ये आहे. जग प्रेरणा घेतं या देशापासून. पण या देशांमध्ये या देशाच्या भविष्याकडे एवढं दुर्लक्ष का? आणि म्हणून स्वनाथ फाउंडेशनची कार्यपद्धती या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे. त्याच्या आधारावर मग आम्ही पुढचा विचार करत असतो. मॅडम, तुम्ही सांगा, तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक म्हणून आज काम करताय, अनेक वर्ष कार्यरत आहात, पण या संस्थेशी कशा काय तुम्ही जोडल्या गेलात? काय तुम्ही पाहिलंच या संस्थेमध्ये? माझं पहिल्यांदा कारण आहे की मी आई आहे आणि आई म्हणजे ममता. तर हे नॅचरली येतात माझ्यामध्ये. आणि सर फॅमिली आहे माझ्यासाठी. तर सरांनी हे सांगितलं होतं मला की असं सगळं आहे आणि मी खूप अट्रॅक्ट झाली कि आई कैन डू समथिंग फॉर द सोसाइटी, आई कैन हेल्प आउट सम चिल्ड्रन. बिकॉज मेरे पास एक बच्चा है तो मैं हमेशा ये सोचती हूँ कि अगर मैं नहीं हूँ तो वो क्या करेगा. तो वैसे बहुत सारे बच्चे हैं जिनके पास कोई नहीं है. तो हमेशा मेरे दिमाग में ये सोच थी, लेकिन कभी कर नहीं पाई कोई भी चीज़. तो जैसे सर ने मुझे ये सब चीज़ बोली, आई गॉट रियली अट्रैक्टेड एंड आई वाज लाइक मुझे कुछ करना है, भले छोटा सा कुछ करूँगी बट देयर विल बी सम डिफरेंस इन सोसाइटी बिकॉज ऑफ मी इफ आई कैन हेल्प आउट. सो वो एक जुड़ गई मैं सर के साथ एंड बस अभी चल रही है हमारी जर्नी. तो अभी म्हणजे ज्या वेळेला तुम्ही या संस्थेशी जोडला गेलात त्यावेळेला सुरुवातीला तुम्ही ती माहिती घेतली असेल काय काय ही संस्था करते, ते काय तुम्हाला दिसून आलं? मला हे फक्त अट्रॅक्टिव्ह पॉइंट हे दिसून आलं की व्हेन अ चाइल्ड इज इन ऑर्फनेज आफ्टर 18 उनके लिए कुछ नहीं होता है. वो बाहर निकल जाते हैं और उनके लिए पूरा जहाँ ऐसे होता है जैसे अभी बस मुझे छोड़ दिया ऑर्फनेज में से और मैं बाहर हूँ और मुझे कोई गाइड करने वाला नहीं है.
तो मैं अब क्या करूं? तो स्वनाथ फाउंडेशन इज के 18 से 21 इज द एज जहां पर बच्चे बहक जाते हैं, बिगड़ जाते हैं, किसी और के हाथ में चले जाते हैं, उनका फ्यूचर कुछ डिसाइड नहीं होता है। तो स्वनाथ फाउंडेशन उनको गाइड करता है आफ्टर 18 कि अभी आपको क्या करना है, आगे कैसे मतलब अपने आप को अच्छे से रखना है। प्रॉपर एजुकेशन तो है ही सबके पास, पर वो एक सोच नहीं होती कि आगे लाइफ में उनको क्या करना है। तो वी गाइड देम टू डू थिंग्स इन फ्यूचर। सो 18 to 21 में गर्ल्स स्पेशली, फीमेल्स चाइल्ड ट्रैफिकिंग वगैरह होता है, मेल्स दे आर हैंडल्ड वेरी बैडली, डिफरेंट कंपनी होती है उनकी उस हिसाब से। तो बस सर के साथ मिलके स्वनाथ फाउंडेशन में हम लोग उनको गाइड करते हैं, लाइफ बेटर बनाने की कोशिश उनकी। खूपच छान कार्य आहे तुमचं. म्हणजे पण याच मुद्द्यावर मी सर तुम्हाला विचारतो, म्हणजे जो मुद्दा यांनी उपस्थित केला की 18 वयानंतरची जी मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, ती त्यांचा मार्ग जो आहे तो कदाचित चुकीचा ठरू शकतो, त्यांना चुकीच्या मार्गाला लावलं जाऊ शकतं आणि मग पुढचं त्यांचं एकूणच आयुष्य जे आहे ते वाईट मार्गाला लागल्यामुळे वाया जाऊ शकतं. तर तुम्ही त्या मुद्द्यावर आम्हाला सांगा की ही संस्था जी आहे ती कशा पद्धतीने कार्य करते. याला आफ्टर केअर असं म्हणतात, की जे हा आता जो शीतलजींनी सांगितला बरोबर मुद्दा आहे. 18 वर्षाचं झालं की त्या मुलाला तो लहानपणापासून जिथे वाढला राहिला ती जागा त्याला सोडावी लागते. कारण हा फक्त 17 वर्षापर्यंत आज जे चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन आहेत, बालाश्रम किंवा बालिकाश्रम, हे 17 वर्षापर्यंत असतात. 18 वर्ष लागलं की त्याला ते सोडावं लागतं. आत्ताच्या काळामध्ये थोडासा जागरणाचा परिणाम असेल की सरकारने हे वय 21 वर्षापर्यंत ते राहू शकतात असं केलेलं आहे. आणि सरकारचा एक प्रयत्न थोडासा यावेळी पॉझिटिव्ह या बाबतीत आहे. दुसरा एक मुद्दा सरकारच्या माध्यमातून जो केलेला आहे तो म्हणजे अनेक राज्यांनी ह्या सगळ्या मुलांना आरक्षण दिलेलं आहे. जे आरक्षण कोणत्याही आता जे आरक्षण मागतात यात बसत नाही, तर यांना एक स्पेशल कॅटेगरी आरक्षण, हे सगळ्या बाबतीमध्ये शिक्षणातलं, रोजगारातलं, त्यांच्या स्टेबल होण्यामधलं सगळ्या बाबतीतलं आरक्षण जे जे सरकारकडे असतं अपेक्षित ते सरकार त्यांना देत आहे. ही खूप मोठी बाब ह्या सरकारने आत्ता केली. उत्तराखंड सरकारमध्ये 5% आरक्षण आहे, तर गुजरातमध्ये 4% आहे, महाराष्ट्रामध्ये 1% आहे. असं विविध सरकार आता या बाबतीमध्ये पुढाकार घेतात आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की सरकारमधल्या लोकांमधली ही संवेदना आता दिसायला लागली आहे. ती जेव्हा दिसायला लागेल तर ती तशीच खाली झिरपेल, परकोलेट होईल. त्यामुळे निश्चितपणे या लोकांचं भविष्य चांगलं राहू शकेल. पण केवळ सरकार हे सगळं करू शकेल का? नाही. केवळ सत्ताचे मत करना परिवर्तन की आस. सत्ता हितकारक आहेच, साह्यभूत ठरेल. समाजाला काहीतरी केलं पाहिजे. मग समाजाला काय केलं पाहिजे आणि समाजातल्या कोणी काय केलं पाहिजे? शीतल कारवळकरांसारख्या ज्या उद्योजिका आहेत, व्यवसाय करणाऱ्या आहेत, त्यात त्यांची प्रतिष्ठा आहे, विविध सामाजिक विविध अँगल्सनी कामं करतात, अशांनी याच्यासाठी का जोडल्या जावं? मला असं वाटतं हा सगळ्यांसाठीच एक प्रेरणादायी विषय असू शकतो. तर स्वनाथ फाउंडेशनचा हाच प्रयत्न आहे. आम्ही ह्या सगळ्यांचं नॉमेनक्लेचर ॲज ए कण्वमुनी करतो. आम्ही काय शोधतो? पूर्वीच्या काळची गोष्ट आपल्या सगळ्यांना मी रिपीट करेन थोडीशी, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे विश्वामित्र आहे, मेनका आहे. हे दोघं त्या काळातले तरुण होते, एकत्र आलेत. त्याची कारणमीमांसा सोडून देऊ, त्यांची तपश्चर्या वाढवते होती, इंद्राला काय वाटलं याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे. परंतु विश्वामित्र आणि मेनका हे दोन तरुण होते, हे दोन एकत्र आले. त्यांच्या संयोगातून शकुंतलेचा जन्म झाला. आता ही वेदकाळातली गोष्ट आहे, खूप वर्ष झाली असतील याला. नंतर जसा शकुंतलेचा जन्म झाला, दोघंही भानावर आलेत आणि विश्वामित्र आपल्या रस्त्याला निघून गेले, मेनका आपल्या रस्त्याला निघून गेली. शकुंतलेचं काय? दोघं तर निघून गेले. शकुंतला त्याच जंगलामध्ये, ज्याला देवभूमी उत्तराखंड म्हणतात आत्ता, तिथे ती जागा आजही आहे, त्या ठिकाणी शकुंतला एका झाडाखाली ठेवलेली दिसली. त्या ठिकाणी कण्व मुनी नावाचे, जे त्यावेळी एक मोठी युनिव्हर्सिटी चालवत होते खरं, तर हे महर्षी कण्व हे त्या ठिकाणी त्यांना ती मुलगी दिसली आणि त्यांनी त्या शकुंतलेला आपल्या आश्रमात दिलं, ज्याला आता कोटद्वार म्हणून जे ओळखलं जातं उत्तराखंडमध्ये. तिथे महर्षी कण्व आश्रम आहे. तिथे शकुंतला राहिली. कण्व मुनींनी त्या अबोध बालिकेवर तिला ओळख दिली, तिला स्वाभिमानी केलं,
तिला संस्कारी केलं आणि तिला सक्षम केलं. म्हणजे अशा कण्व मुनींचं मी जे म्हटलं की मी नोमेनक्लेचर केलेलं आहे, यांची जबाबदारी काय. तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं समाजासाठी जर काही करायचं असेल तर हे असं करावं की त्यांना ओळख द्या, त्यांना स्वाभिमान जागवा, त्यांच्यावर चांगला संस्कार करा आणि त्यांना सक्षम करा. शकुंतलेला त्यांनी इतकं सक्षम केलं की तिच्या पोटी भरत जन्माला आला. चांगल्या आईच्या पोटीच चांगली फळं निपजतात. शिवाजी का झाले? जिजाबाई होती म्हणून शिवाजी झाले ना. त्यामुळे नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून नाही चालत, जिजाबाईला आठवावंच लागतं आपल्याला. आणि म्हणून भरत का झाले? कारण शकुंतला होती. एक चांगली आई त्यांनी तयार केली आणि भरत पुढे सम्राट झाले आणि म्हणून आपण आज भारत नाव सांगतो आहोत. हा आपला इतिहास आहे. आता या गोष्टीमध्ये बघा, आजही विश्वामित्र आहे, आजही मेनका आहे, आजही शकुंतला आहे, आजही भरत आहेत. एक मिसिंग आहे. ते कोणतं? महर्षी कण्व. स्वनाथ फाउंडेशनचं खरं टार्गेट काय आहे की समाजामध्ये जर असे महर्षी कण्व तयार झालेत आणि संवेदनशील सरकार तयार झालं तर ह्या संवेदना निश्चितपणे राष्ट्र घडवतील. ही धर्माची शिकवण आपल्याला आहे. आणि म्हणून स्वनाथ फाउंडेशनचं मूळ लक्ष्य आहे की आओ हम कण्व बने. शीतल कारुळकर हे त्याचं उदाहरण आहे की एक व्यावसायिक, त्यांना काय गरज आहे आपापल्या व्यवसायामध्ये राहण्याची आणि त्यात पुढे मोठ्या होतात आहेत, आपलं नाव प्रतिष्ठा सगळं आहे. ह्यांच्या नावाची, ह्यांच्या प्रतिष्ठेची, ह्यांच्या पैशाचा उपयोग कोणासाठी झाला पाहिजे? तर समाजातले जे दलित आहेत, हे दलित आहेत, मी जातीगत दलित नाही म्हणत आहेत, खरे दलित, पददलित ही मुलं आहेत. ह्यांच्यासाठी कण्व बना, ह्यांचं पॅरेंटिंग करा, ह्यांना मातापित्याचं प्रेम द्या, ह्यांना मोठं करा, देश मोठा होईल. स्वनाथ फाउंडेशनचं हे लक्ष आहे. आणि म्हणून असं आम्ही एक गट तयार करण्याच्या आत्ता प्रयत्नात आहोत. आणखीन एक गोष्ट मी सांगेन की स्वनाथ फाउंडेशनचे 4 कामाचे विभाग आम्ही केलेत. एक विभाग आहे की जसं एक ॲडॉप्शन हे वाढलं पाहिजे. आमच्या देशातलं ॲडॉप्शनचं हे प्रमाण हे आमच्या संस्कृतीला जोडणारं नाहीच. एक चांगली गोष्ट सांगेन बघा, आमच्या देशामध्ये जवळपास जैन असतील 1 ते 2%, मला एक्झॅक्टली फ्रॅक्शनमध्ये नाही सांगू शकत, 1.6 बहुतेक आहेत %. सिख असतील 2.2%च्या आसपास, सिंधी असतील 2%च्या आसपास. हे 6% लोक आहेत जे मायनॉरिटी म्हणून पण ओळखल्या जातात. ह्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि जो 10% ट्रायबल आहे, वनवासी आहे, तो एक समाज आहे की ज्या समाजाचं पर्सेंटेज 10% आहे समजू आपण. असे हे 16% लोक आहेत. ह्या 16% लोकांमध्ये अशा चालीरीती, अशा पद्धती, अशा परंपरा आहेत की कोणीही अनाथ नसतोच. ह्याचा अर्थ असा की हा समाज त्यांना ॲब्सॉर्ब करतो. त्यांच्याकडे ॲक्सिडेंटमध्ये आईवडील जातात की नाही, कोणाचे जातात, मुलं अनाथ होतात की नाही, होतात. कारणं तर सगळीकडे जगामध्ये सारखी असतात, ही अनाथ होण्याची, आईवडील जाण्याची. परंतु एक मुलगा समजा असा असेल तर सगळा समाज, केवळ नातेवाईक नाही, सगळा समाज येतो आणि 2 आखे 12 हात त्याला सहाय्यता करतो. तो अनाथच राहत नाही. खरं ज्याला आपण म्हणू की आपण म्हणतो की हा हिंदुस्थान आहे, ही हिंदू संस्कृती आहे, त्याचं श्रेष्ठत्व आहे. मग ही संवेदना असेल तर हे श्रेष्ठत्व आहे. आणि आजही हे 16% समाजामध्ये आहे. आपण वनवासींना अशिक्षित म्हणतो, गरीब समजतो, अविकसित म्हणतो, पण त्यांच्याकडे जी संवेदना आहे ती आज मोठ्या मोठ्यांमध्ये नाही आहे. ही आणणं, असा एक प्रयत्न करणं हे स्वनाथ फाउंडेशनचं काम आहे. ह्याचं नाव आम्ही एक दुसरा जो कामाचा प्रकार आहे तो आहे फोस्टर केअरिंगचा, ज्याला प्रतिपालकत्व असं म्हटलं जातं. की ह्या मुलांना ठीक आहे, तुम्ही अनाथ म्हणजे दत्तक घेणं आणि प्रतिपालकत्व, दत्तकमध्ये तुम्हाला तुमचं नाव द्यावं लागतं. आजही कधी कधी मला काय म्हणजे आश्चर्य वाटतं की शिकलेले लोक, धनाढ्य लोक म्हणतात अनाथ त्याला दत्तक घ्यायला हरकत नाही, पण इस्टेट आम्हाला त्याला द्यावी लागेल. कशाचा मोह करतात आहे? काल नव्हती ना तुमच्याकडे, आज आहे, उद्या राहील की नाही भरोसा नाही आहे. कशाला धरून बसल्या तुम्ही? जीवन कशाला म्हणायचं? असे पण कारणं आहेत. पण ठीक आहे, तुम्ही नाही घेऊ शकत, नका घेऊ. पण आमच्या देशामध्ये भगवान कृष्ण हे पहिले फोस्टर चाइल्ड होते. जन्म झाला जेलमध्ये, आईवडील त्यांचं पालनपोषण करू शकत नव्हते. वडिलांनी त्या मुलाला उचललं आपल्या आणि आपल्या मित्राकडे नंदराजाकडे नेलं. नंदराजाने त्याला मोठं केलं, 18 वर्षाचं त्या काळातलं असं मोठं केलं आणि पुन्हा त्याच्या आईवडिलांना सुपूर्द केलं.
ही आहे प्रतिपालकत्व योजना. नंदराजांनी आपलं नाव नाही दिलं, आपलं गोत्र नसेल दिलं, आपलं टायटल नाही दिलं, टायटल तेच राहिलं असेल. तर ही जी आमची मुळात आमचा हा पिंड असा आहे, लोक हे विसरलेत. हे पुन्हा लोकांना सांगायचं म्हणून असं प्रतिपालकत्वासाठी पण प्रयत्न आम्ही करतो. आफ्टर केअरचा प्रयत्न आत्ता शीतलजींनी सांगितलं आहे आपल्या सगळ्यांसमोर, हा करतो. दुसरं आहे की रिसर्च आपल्या देशामध्ये नाही आहे. बघा, आश्चर्य वाटेल, 1200 संस्थांमध्ये मी स्वतः RTI केलेला आहे, विश्वविद्यालयांमध्ये, की तुमच्यामध्ये अनाथांवर किती रिसर्च आहे. अशा 6 रिसर्च पेपर्स आहेत, RTIची आलेली माहिती आहे. अरे तुम्ही रस्त्याच्या बाजूला पिंपळाचं झाड लावायचं की लिंबाचं झाड लावायचं याच्यावर रिसर्च करून PhD घेता, मग हा जिवंत विषय नाही वाटत का तुम्हाला? इतक्या संवेदना आमच्या बोथट झालेल्या आहेत का? त्या जागृत करणं म्हणून हे संवेदनांवर काम आहे. नाव काही असू शकतं, मे बी. मॅडमकडे वळतो. मॅडम, तुम्ही आता ह्या संस्थेत जोडला तर गेलेला आहात, पण मग कोणत्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही काम करताय, म्हणजे कुठल्या रिजनमध्ये काम करताय, कुठे सुरू केलेलं आहे काम तुम्ही? आता मी गुजरातमध्ये स्टार्ट करणार आहे. नॉट अबाउट द होल प्रोस्पेक्टस ऑफ द चाइल्ड, वी आर लुकिंग ऑफ द इमोशनल क्वोशंट, द इंटेलिजेंट क्वोशंट. सो फुल पर्सनालिटी हम डेवलप कर रहे हैं बच्चे की. एजुकेशन इज़ वेरी कॉमन, कोई भी दे देगा, कोई भी हेल्प कर देगा, मैं खुद कर दूंगी, मेरे साथ बहुत जुड़े हुए लोग हैं वो कर देंगे. पर एक पर्सनालिटी जो बच्चे की डेवलप होती है, दैट इज मेन आफ्टर 18 और वट एवर एज जो स्टार्ट होता है. जो हम बोलते हैं कि इंडिया बहुत ज़्यादा संस्कारी है, सभ्यता है, कल्चर है सब यहाँ पे, पर वो दिखना चाहिए. तो वो हम एक्चुअली सोनात के थ्रू बच्चों को देना चाहते हैं. तो गुजरात में आफ्टर 14 टिल 16 हम ये नया शुरू कर रहे हैं, जहाँ पे इस बच्चों को फुल पर्सनालिटी डेवलप करेंगे. ई लर्निंग, राइट सर, ई लर्निंग के थ्रू हम ये सब स्टार्ट कर रहे हैं. अच्छा, खूपच छान कार्य आहे. सर, आत्ता या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुलांना तुम्ही आधार दिलेला आहे. काही अशा त्यांच्याविषयीचे काही अशा गोष्टी सांगा की त्यातून त्या मुलांचं जे आयुष्य जे आहे ते भवितव्य त्यांचं जे असेल ते उत्तम झालेलं आहे, असे काही उदाहरणं आम्हाला सांगा. तुम्ही जखमेवर बोट ठेवला, आता घळघळ वाहील, मग वेळेचं बंधन नाही राहणार. तर एक असं आहे की बा खूप चांगलं आहे आणि अपील पण होत असतं. हे आपल्या देशामध्ये बघा की अनाथ ही संकल्पना कधी संपेल असा प्रश्न नेहमी जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसतो त्यावेळी येतो. तर अनाथ या कन्सेप्टला तुम्ही खूप इलॅबोरेट केलं, खूप मोठं केलं, तर ही समज म्हणजे ही संकल्पनाच नाही राहणार. जसं आता आपण म्हटलं की आपल्या देशामध्ये अनाथ कोण? राजेश खन्ना अनाथ होते. त्यांना आईवडील त्यांचे लहानपणीच वारले होते. तर त्यांचं वाचण्यासारखं आणि प्रेरणा घेण्यासारखं आहे. एवढे शेकडो सिनेमे बनवले, एक आपल्या देशातले खूप मोठे सिनेमा स्टार ते आहेत, परंतु त्यांच्या या पूर्वायुष्याबद्दल लोकांना माहीत नाही. मुन्नाभाईबद्दलचे जोक सगळेजण आहे आणि ते कॅरेक्टर सगळ्यांना आवडतं. तो मुन्नाभाई आणि त्याच्यासोबतचा तो काय त्याचं नाव आहे सर्किट. हा सर्किट हर्षद्वारसी अनाथ होता. हा रस्त्यावरच होता, इथला मुंबईच्याच रस्त्यावर राहिलेला आहे, परंतु तो ॲक्टर झाला, मोठा झाला. अशी काही प्रेरणादायी नावं जर आपण बघितली अनाथांची तर असं वाटतं की नाही अनाथ ही संकल्पनाच नाही आहे. पण बघा यांच्यामध्ये केवढं मोठं पोटेन्शियल आहे, केवढं कर्तृत्व आहे की ही माणसं अशीही होऊ शकतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, अमृतसरच्या एका छोट्या अनाथालयामध्ये एक लोहार समाजातला, मी मुद्दाम साथ घेऊन नाव सांगतो आहे, लोहार समाजातला मुलगा, नंतर त्याचे आईवडील सिख झालेत आणि मग अमृतसरला येऊन राहिलेत. तिथे ते मरण पावले आणि ते 2 भाऊ हे तिथल्या अमृतसरच्या अनाथालयामध्ये राहत होते. तिथे आपलं जेवण करायचे आणि तिथे राहायचे. कुठेतरी संपर्क त्या मुलाचा भगतसिंगांसोबत झाला आणि त्याच्यातून उधमसिंग नावाचा क्रांतिकारक जन्माला आला. काय पोटेन्शियल असतं याच्यावर कोणी विश्वास ठेवू शकतं का? तर असं आमच्या देशामध्ये खरोखर म्हणजे असा रिसर्च करण्यासारखा आहे. या देशामध्ये आपल्या मुंबईच्या जवळ गणेशपुरी आहे, सगळेजणांना माहिती आहे, एक मोठं स्पिरिच्युअलिटीचंच ठिकाण आहे. तिथले स्वामी नित्यानंद हे स्वतः अनाथ होते. 164 संत
ज्यांना आईवडील नव्हते, अनाथ होते, पण संपर्काने एका ज्याला आपण म्हणू स्पिरिच्युअल धार्मिक संपर्काच्या वातावरणात ते राहिलेत आणि मोठे संत झाले, जगाला त्यांच्या कर्तृत्वाने दिपवून टाकलं आहे, ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. अशा अनेक गोष्टींचा रिसर्च ही करण्याची आजही आवश्यकता आहे आणि तो प्रयत्न आम्ही आमच्या ह्या सगळ्या माध्यमातून करतो आहोत. आणि असे खूप आम्ही दरवर्षी कॉन्फरन्स घेतो. त्या कॉन्फरन्समध्ये अशा नोटेबल अनार्स जे आहे की ज्यांनी खरंच जन्म अनाथ म्हणून झाला असेल, राहिले असतील एखाद्या अनाथालयामध्ये, परंतु काहीतरी त्यांनी प्राप्त केलं, अशांचं आम्ही संमेलन करतो. आणि खूपच प्रेरणादायी संमेलन असतं. जेव्हा ती मुलगी ती अनाथालयात राहिली, आईवडील माहिती नाही कोण आहेत, नाव माहीत नाही, काही ओळखच नाही, ती मुलगी आज चार्टर्ड अकाउंटंट होते आणि ती तिच्या जीवनातलं सांगते. एका मुलीला आईची गरज केव्हा केव्हा असते, हे तुम्ही आम्ही नाहीच बोलू शकत. त्या मुलीच्या जीवनात ज्या ज्या वेळी या गोठल्या घटना घडतात त्यावेळी तिला आई लागते, बाकी कोणी नसतं लागत. मुलीची सगळ्यात चांगली मैत्रीण ही त्याची आईच असते. ती वयात येते त्यावेळी तिला आईची गरज असते, तिचं लग्न होतं त्यावेळी तिला आईची गरज असते, ती पौगंडावस्थेत असते येते त्यावेळी तिला आईची गरज असते. इतर वेळी एखाद वेळी नसेल, पण इथे आईशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यावेळी ते तिथले अनुभव सांगते. दगडाला पण रडू येईल हो, असे अनुभव असतात, प्रेरणादायी अनुभव असतात. आणि अशा मुलांना तयार करणं हे खरं आमचा उद्देश आहे. आणि मला आनंद वाटतो, मी तर तुम्हाला अशी 26-27 उदाहरणं सिनेमासारखी सांगू शकतो त्यांच्या स्टोरीज, की जी मी स्वतः जवळून अनुभवलेली आहेत. आणि आत्ता तर एक जण आमच्या विश्व हिंदू परिषदमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता आहे आमचा. असाच रस्त्यावरचा मुलगा होता, एक वेद पंडित झाला आहे, 4ही वेद कंठस्थ आहेत, असा पण निघालेला आहे. आपण जर गेलं तर हरिद्वार ऋषिकेशला पुरस्चरण करताना दिसतो. तेजपुंज मुलगा आहे. थोडंसं वातावरण जर दिलं तर हे सगळं बनू शकतं. एक तत्व आहे बघा, व्यक्तिमत्व बरोबर वंश परंपरा गुणिला वातावरण, म्हणजे पर्सनॅलिटी इज इक्वल टू हेरिडिटी इंटू एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्यांची पर्सनॅलिटी चांगली करायची असेल, जसं त्यांनी सांगितलं त्यांनी की पर्सनॅलिटी चांगली करायची असेल, त्यांच्या हेरिडिटरीबद्दल आपल्याला तर माहिती नाही आहे, पण जर त्याचा एन्व्हायरमेंट कोशंट आम्ही खूप वाढवला तर गुणाकार जास्तच येईल ना. हेरिडिटरी कोशंट 1 आहे आणि बाजूला आपण एन्व्हायरमेंट 99 ठेवलं तर व्हॉट विल बी द, म्हणजे हे काय राहील उत्तर 99. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे हा एन्व्हायरमेंट कोशंट वाढवणं, हा फिगर वाढवणं. ते करण्याचं काम स्वनाथ फाउंडेशनचं चालू आहे. तर मला खूप बरं वाटलं की तुम्ही रुची दाखवली. या निमित्ताने आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतो की संस्था म्हणून तर तुम्ही त्या माध्यमातून अनाथ मुलांना आधार देताच, पण सर्वसामान्य लोक जे आहेत ते या संस्थेशी किंवा या कार्याशी कसे जोडता येऊ शकतात किंवा त्यांना कसं काय हाक मारता येईल, साथ घालता येईल? एक चांगलं उदाहरण तर शीतल कारवळकरांचंच आहे. आणि मला विश्वास आहे की साथ घातली की प्रतिसाद मिळतोच 100%. आणि जसं काही काही पिकनिक स्पॉट असतात की एक आवाज काढला की 11, 12, 5-7 आवाज निघतात, तसं हे काम आहे. माझी या माध्यमातून सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण तनमन धनाने या कामामध्ये सहाय्यता करावी आणि ज्याला जेवढं जमेल तेवढी त्यांनी जबाबदारी उचलावी प्रामाणिकपणे. किंवा मी आठवड्यातून 1 तास देऊ शकतो. जर कोणी आठवड्यातून 1 तास देत असेल त्यांच्या त्या पोटेन्शियल आणि स्किलनुसार, तर आम्हाला त्यांचे 1 तास पण हे खूप 1000 तासा एवढे आहेत. त्याचं वर्क मॅनेजमेंट आम्ही करू. तुमच्याकडे पैसा आहे, धन आहे, तुम्ही या कामासाठी धन द्या, त्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही काहीतरी खर्च करा. अशा विविध प्रकारच्या योजना आम्ही करू शकतो. म्हणून माझी आपल्या माध्यमातून तर सगळ्यांना हीच प्रार्थना आहे की आपण सगळे मिळून हे काम करू, सगळे मिळून कणवं बनवू, तर भारत नक्कीच चांगला बनेल, निश्चित आहे की नाही. पण हे सगळे मिळून वयम ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम करवावहे तेजस्विनावधीतमस्तु. आपण तेजस्वी बनू, समाज तेजस्वी बनेल, देश तेजस्वी होईल. धर्म याचंच नाव आहे.
तर आपल्या धर्माला जागा हे सगळ्यांना विनंती आहे. एक मॅडमना प्रश्न विचारतो शेवटचा, तो म्हणजे तुम्ही तुमच्या या सगळ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा समाजकार्यासाठी योगदान देत असता, तर आता या स्वनाथ फाउंडेशनशी जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वेगळं समाधान प्राप्त झालं? अभी सर ने बताया वैसे सबको कणवा बनना है, लेकिन कणवा को किसी ने बताया नहीं था कि मुझे ये बनना है। हमारे पास सर जैसे महान लोग हैं जो हमको दिशा दिखाते, तो वो एक बहुत ज़रूरी है यहाँ पे चीज़। तो मैं जो बोलती हूँ कि बच्चों को ज़्यादा चीज़ें मिलनी चाहिए, सब अच्छा मिलना चाहिए, बट सर ने वो ज़िंदगी खुद जी है। सर बहुत सारे बच्चों को आगे लेके गए हैं, और जैसे आप बताया कि सीए बनी है लड़कियां, ऐसे बहुत सी एग्जाम्पल्स है। सीए नहीं, डॉक्टर्स, इंजीनियर्स बहुत कुछ बने हैं, और सर ने वो लाइफ जी है। मैं अभी जुड़ी हुई हूँ तो मुझे अच्छा लग रहा है देख के। तो मैं यही सोचती हूँ कि अगर मैंने किसी को सपोर्ट कर दिया, फाइनेंशियली हो, मेंटली हो, कैसे भी हो, उनको बढ़ावा दे दिया, और कोई एक बच्चा आके बोलता है कि मैं ये बन गया, आज ये बन गया, तो वो खुशी एक बहुत डिफरेंट होती है। तो मुझे बस यही बोलना है कि मुझे देख के अगर कोई इंस्पायर होता है तो मोस्ट वेलकम, एंड दिस इज द बेस्ट थिंग यू कैन गिव टू द सोसायटी। खरोखरच सर, तुम्ही दोघंही मान्यवर इथे आलात आणि अत्यंत चांगली माहिती दिलीत, आणि एक प्रकारे समाजाचं प्रबोधन या निमित्ताने होईल अशी आपण अपेक्षा करूया. मित्रांनो, आत्ताच आपण गाठीभेटी या कार्यक्रमात संवाद साधला प्रशांत हरताळकर तसंच शीतल कारोळकर मॅडम यांच्याशी. आत्ता आपल्याला याच्यातून एक गोष्ट किंवा एक निष्कर्ष असा काढता येऊ शकतो की देशात आज अनेक अशी अनाथ मुलं आहेत. गरज आहे ती कण्व ऋषींची, आणि बघूया आपण येत्या काळामध्ये असे कण्व ऋषी तयार होत आहेत का, पुढे येत आहेत का. आपल्याला कार्यक्रम आवडला असेल तर निश्चितपणे आपण सबस्क्राईब करा आमचं व्हिडिओ चॅनल, शेअर करा, लाईक करा, आणि newsdanka.com या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.